नमस्कार, मी रंजना प्रभू खानोलकर। चव महाराष्ट्राची ह्या कॉन्सेप्टच्या अंतर्गत, ह्या संकल्पनेच्या अंतर्गत आम्ही अनेक रेसिपीज आतापर्यंत तुम्हाला दाखवलेल्या आहेत। श्रावण महिना आपला चालू आहे, सगळ्या ठिकाणी हिरवळ आहे, पाऊस छान पडतोय। त्या पावसामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं काहीतरी चटकदार छान पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत। आज आपण चव महाराष्ट्राची ह्या संकल्पनेअंतर्गत बटाटा वडा मिक्स हा एक प्रोडक्ट घेऊन आलेलो आहोत। ह्या कॉन्सेप्टच्या अंतर्गत आम्ही महाराष्ट्रातल्या विविध भागांमधले मसाले किंवा चांगले फूडचे प्रोडक्ट्स आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत। त्याचाच एक भाग तुम्ही म्हणू शकता। बटाटा वडा मिक्स हे जे आहे ते कर्जतचा वडा फेमस आहे, त्याचीही आम्ही रेसिपी घेऊन आलेलो आहोत। आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांना आवडणारं सहलीला जातो आपण, तेव्हा आपण कर्जतला हॉल्ट घेतो खास बटाटा वडा खाण्यासाठी। सो आता तुम्हाला घरच्या घरी हा अनुभव घेता येणार आहे आणि तुम्ही बटाटा वडा मिक्स पासून कर्जतचा वडा अनुभवणार आहात। चला मग आपण आपली पहिली रेसिपी सुरू करूया आणि बटाटा वडा मिक्स कसा वापरायचा आणि त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते। बटाटे वडे बनवण्यासाठी आता मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतली। हा आपला बटाटा वडा मिक्स आहे। हे जे पाऊच आपण बघतोय त्या स्वरूपात मार्केटमध्ये अवेलेबल आहे। चवीपुरतं मीठ घेणार आहोत, बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि पाण्यात ते घोळून आपलं जे बॅटर आहे ते रेडी होणार आहे। आता आपण उकडलेले बटाटे आहेत ते स्मॅश करून घेऊया चांगले। छान स्मॅश करायचे आहेत जेणेकरून आपला जो बटाटा वडा मसाला आहे त्याच्यामध्ये हे जे उकडलेले बटाटे आहेत ते पूर्ण स्मॅश करून घेणार आहोत। आपले बटाटे खूप छान पद्धतीने आता मी स्मॅश करून घेतलेले आहेत, हे बघा तुम्ही बघू शकता। आता आपली खरी जी मेन कृती आहे ते सुरू करूया। हा आपला बटाटा वडा मिक्स मसाला हा मी चांगला 2 चमचे घालणार आहे आणि बाकीचा जो उरलेला मसाला आहे तो वाया जाणार नाहीये तुमचा, तो तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला तो फ्रीज मध्ये ठेवायचा आहे, कारण त्याच्यामध्ये आपण ती प्री कुक अशी रेसिपी आहे, ठेचा आहे तो आपला। कोथिंबीर घालते मी। हे जे पाऊच आहे आपलं ह्याच्यामध्ये 100 ग्रॅम मसाला आहे। हा बटाटा वडा मिक्स 1.25 किलो बटाट्यासाठी हे एकदम कॉम्बिनेशन व्यवस्थित आहे, त्याचं जे प्रमाण आहे ते। त्याच्यातून आपल्याला जवळजवळ 65 ते 70 बटाटे वडे आपण आरामात बनवू शकतो। म्हणजे एखादी पार्टी असेल किंवा घरामध्ये काही स्नेहसंमेलन असेल तर तुम्ही हा पूर्ण बटाटा वडा मसाला एक पॅकेट तुम्ही तुमचं होऊ शकतं। मीठ घालते मी, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, पूर्ण बटाट्याला लागेल असं। आणि आता आपण हे संपूर्ण एवढंच करायचं आहे आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही। आता हे संपूर्ण मिक्स करूया छान। आता ही भाजी आपली बटाटा वड्याची रेडी झालेली आहे। मस्तपैकी बटाटा वडा मिक्स त्याच्यात केलेला आहे, मसाला मिक्स केलेला आहे। आता मी बेसन आपण त्याचं बॅटर तयार करूया। आपलं बॅटर सगळ्यांना माहितीच आहे कसं करायचं ते, तरी पण मी एकदा दाखवते तुम्हाला। हळद घालूयात आपण। ही चव महाराष्ट्राची जी स्पेशल हळद आहे, तुम्ही पण ट्राय करा। सहकारी भंडारमध्ये आपण उपलब्ध आहोत, सगळे प्रोडक्ट्स आपले मिळतात तिथे, जरूर शॉपिंग करा तिथे जाऊन। चवीपुरतं मीठ घालूयात बेसनामध्ये आणि आता मी हे पाणी घालून त्याचं छान घोळ तयार करून घेते। आता कर्जतला जायची खरं गरज नाहीये। तुम्हाला जर कधीही कर्जतचा वडा खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हे
पॅकेट विकत घेऊन या. आपलं सहकारी भंडारमध्ये सगळे मसाले अवेलेबल आहेत, तुम्ही तिथून खरेदी करू शकता. जवळजवळ 20 स्टोअर्समध्ये आहोत ऑल ओव्हर मुंबई आपण. आणि तुम्हाला हे बटाटा वडा मिक्स ऑनलाईन तुम्ही मागवू शकता. चवमहाराष्ट्राची.com ह्या नावाने आपली वेबसाईट आहे, पोर्टल आहे, तिथून आपल्याला हे उपलब्ध होणार. हे बघा, अशा पद्धतीने मी आपलं बटाटा वडाचं जे कव्हर आहे त्याचं बनवून घेतलेलं आहे. आता मी बटाटा वड्याचे साठी गोळे एक करून घेते आणि मग आपण त्याला तळूयात. आता आपले हे गोळे रेडी करून झालेले आहेत. बाकीचे गोळे आपण नंतर करूयात. आपण बटाटा वडा तळायला घेऊयात. मी सर्वप्रथम एका स्टीलच्या कढईमध्ये तेल घेते. तळण्यापुरतं आपल्याला तेल घ्यायचंय. गॅस ऑन करून पण हे तेल छान कडकडीत होऊन द्यायचे. तेल छान तापलेलं आहे आपलं. एक इथे छोटीशी टिप सांगते मी तुम्हाला. बेसन मध्ये ना खूप जण सोडा घालतात, खायचा सोडा, पण त्यामुळे ते असं फुलून येतो तो आपला जो कव्हर आहे ते. त्याऐवजी आपण गरम गरम उकळतं तेल जर ह्या बेसनच्या पिठामध्ये आपण जर केलं तर त्याचं सेम इफेक्ट येतो आणि आपल्याला सोडा घालण्याची पण गरज भासत नाही. आता हे मी छानपैकी मिक्स करून घेते आणि आता आपण याच्यात बटाटे वडे तळायला सोडूयात. हे बघा कसे गरम असल्यामुळे तेल आपोआप ते सुटे झालेले आहे. आणि ह्या मसाल्याचा फायदाच हा आहे की तुम्हाला जेवढे प्रमाण हवं तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते आणि तुम्हाला चव जशी ज्या पद्धतीने हवी आहे तसं तुम्ही कस्टमाइज ते करून घेऊ शकता. त्यामुळे हा बटाटा वडा मिक्स जो आहे हे खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. हे बघा आपले गरमागरम बटाटे वडे. आता आपले गरमागरम बटाटे वडे रेडी झालेले, तयार आहेत खाण्यासाठी. तुम्हाला जर तुमच्या घरी कर्जतचा वडा घर बसल्या खायचा असेल आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये, तर तुम्ही नक्की बटाटा वडा मिक्स, चव महाराष्ट्राची बटाटा वडा मिक्स हे खरेदी करा. चवमहाराष्ट्राची.com या वेबसाईट वरती तुम्हाला हे पॅकेट अवेलेबल आहे. प्लस आपण आता महाराष्ट्रीयन पद्धतीची नारळाची हिरवी चटणी पण बनवणार आहोत. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, मिरच्या घेतल्यात मी, नारळ आपला खवलेला आणि कोथिंबीर. पहिले कोथिंबीर मी सर्व मिक्सरच्या भांड्यात घेते. कोथिंबीरीचे कवळे देठ पण तुम्ही घेऊ शकता. मीठ घालूयात आणि साखर घालूयात. साखरेने खूप छान टेस्ट येते.
एकदम सोपी पद्धत आहे. शक्यतो चटणीमध्ये पाणी आपल्याला घालायचं नाहीये, सुकी चटणी बनवायची आहे. आपली चटणी झालेली आहे. आता मी एका बोल मध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता मी ही बोल मध्ये काढलेली आहे चटणी, आणि थोडीशी एक जाडसर झालेली आहे, पण तीच त्या चटणीची मजा आहे. पूर्ण एकदम बारीक झालेली चटणी आपण डोश्याबरोबर वगैरे खाऊ शकतो, पण खास बटाट्या वड्याबरोबर ही अशी चटणी खूप सुंदर लागते. छानपैकी आता आपण जी नारळाची चटणी बनवलेली आहे त्या सगळ्याचा आपण आता आस्वाद घेणार आहोत. आम्ही आस्वाद घेतोय, तुम्हाला घ्यायचा आहे का? प्लीज ऑर्डर करा. चव महाराष्ट्राची यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओजसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेहमी अपडेट्स आमचे मिळत राहतील. आणि एन्जॉय करा, चवीचं खा, तृप्त राहा.